नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायबीडी ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण वनरक्षक भरती संदर्भात अपडेट येण्याची वाट बघत होतो आणि आता वनरक्षक भरती संदर्भात या ठिकाणी जोरदार हालचाली सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक वनवृत्तांकडून रिक्त जागांचा अहवाल मागवण्याची प्रोसेस चालू आहे आणि आता या ठिकाणी त्याबद्दल संदर्भात अपडेट देखील आलेली आहे. या चॅनलवरती महाराष्ट्र वन विभागाच्या विविध वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी याच्यावरती तयारी करून घेतली जाते आणि फक्त वन विभागाची अपडेट या चॅनलवरती दिली जाते. त्यासाठी सबस्क्राईब सर्वांनी करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 6 तारखेला या ठिकाणी त्यांनी ही अपडेट काढलेली होती, परंतु काल 13 तारखेला ही अपडेट प्रसारित केलेली आहे. इथं बघू शकता, प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर कार्यालयाकडून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी नीट लक्ष द्या, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांची सर्व या ठिकाणी जे वनवृत्त आहे त्यांचे अधिकाऱ्यांची मीटिंग आहे. कधी? 16 तारखेला. आज तारीख आहे 15 तारीख, म्हणजे ही या ठिकाणी म्हणजे आज 14 तारीख आहे. परवाच्या दिवशी या ठिकाणी ही बैठक आहे 11 वाजता. या संदर्भात बैठक होणार आहे आणि संपूर्ण पदभरती संदर्भात याच्यामध्ये सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या ठिकाणी बघू शकता, वेगवेगळ्या या ठिकाणी संदर्भात ही मीटिंग आहे. इथं पहिलाच मुद्दा याच्यामध्ये काय म्हटलेला आहे. वनरक्षक भरती प्रक्रिया 2026च्या अनुषंगाने मागणी पत्र व कार्यालयात सादर करण्याबाबत या संदर्भात सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा त्यांनी घेतलेला आहे आणि या ठिकाणी सर्व वनवृत्तांसाठी हे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेतील पदे सर्वेक्षक हे पद देखील भरले जाणार आहे, याची देखील चर्चा केली जाणार आहे सर्व वनवृत्तांसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर लेखापाल हे एकदम मोठं चांगलं पद आहे, त्याची देखील या वनवृत्तांमध्ये पदभरती केली जाणार आहे. या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक हे देखील पद भरलं जाणार आहे. ठीक आहे. आणि जे रोजंदारी वनमजूर आहे त्यांना नियमित म्हणजे परमनंट करण्यासंदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारची ही माहिती होती. आता 16 तारखेला बैठकीमध्ये काय निर्णय होतो, तो निर्णय आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला अपडेट देणारच आहे. परंतु या ठिकाणी जी आता सध्या पदभरतीची सद्यस्थिती काय आहे, विविध या ठिकाणी विभागाकडून या ठिकाणी जे मागणी पत्र मागवलेले होते त्यांच्यानुसार इथे माहिती उपलब्ध झालेली आहे. अनुषंगाने मागणी पत्र सादर करण्याबाबत आता या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी माहिती माहिती या ठिकाणी कोणी कोणी दिलेली आहे. गडचिरोलीची चंद्रपूर वाल्यांनी माहिती पाठवलेली नाही. गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धुळे या 5 वनवृत्तांनी माहिती मागवली. या ठिकाणी अजून प्राप्त म्हणजे त्यांनी अजून पूर्ण करून दिलेली नाही. बाकी वनवृत्तांनी पूर्ण केलेली आहे. बघू शकता, ह्या 7 वनवृत्तांनी अजून माहिती दिलेली नाही. बाकी फक्त 3-4 वनवृत्तांनीच माहिती याची हजर केलेली आहे, दिलेली आहे. आता पुढे या ठिकाणी कसे आहे तर बघू शकता कोणते पदे या ठिकाणी निर्माण झालेली आहेत, म्हणजे कोणकोणती वनवृत्तांना कशा प्रकारे जागा आहेत. आता हे आडवं आहे, तर देखील मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर इथे जर बघितलं तर नागपूर वनवृत्ताची वनरक्षकची 134 जागा आहेत, त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. चंद्रपूरची माहिती अप्राप्त आहे, दिलेली नाही. या ठिकाणी गडचिरोलीने दिली नाही. त्याच्यानंतर अमरावतीने 4 पदांची इथे माहिती दिलेली आहे. अजून याच्यामध्ये वाढ होईल. त्याच्यानंतर यवतमाळने माहिती दिली नाही. छत्रपती संभाजीनगर वनवृत्ताने माहिती दिली नाही. धुळे वनवृत्ताने माहिती दिलेली नाही. त्याच्यानंतर नाशिक वनवृत्ताने माहिती दिली नाही. इथं 4-5 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुणे वनवृत्ताने 5 जागांची माहिती इथे दिलेली आहे वनरक्षकच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ठाणे वनवृत्त सर्वात जास्त जागा असू शकतात. 229 जागा असणार आहे. सर्वात जास्त माझ्या अंदाजित यावर्षी धुळे येथे जागा असणार आहे, ज्यांनी अजून माहिती दिलेली नाही. कोल्हापूर वनवृत्त 51 जागांची माहिती दिलेली आहे. 51 जागांची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रमुवंश यांनी देखील माहिती दिलेली नाही. इथं देखील 1-2च जागा असतात. ठीक आहे. अशा प्रकारे आता जाहिरात जी येणार आहे, किती पदांची अंदाजित मी तुम्हाला इथे सांगून देतो. पात्रता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे, की या ठिकाणी एस-टी कॅटेगरीचा उमेदवार असेल तर 10वी पास आणि बाकीचे उमेदवार 12वी पास वरती फॉर्म भरू शकतात. आता 16 तारखेला बैठक झाल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा निर्णय काय होतो त्याच्या संदर्भात मी तुम्हाला अपडेट देईल आपल्या या वायबीडी ग्रीन आर्मी या YouTube चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आता अर्ज प्रक्रिया कधीपर्यंत सुरू होऊ शकते, तर आता या ठिकाणी रिक्त जागांची या ठिकाणी माहिती मागवणे बाकी आहे. याच्यासाठी खूप या ठिकाणी 2.5-3 महिने देखील वेळ लागू शकतो, परंतु या 2026 वर्षाच्या एंडिंग पर्यंत देखील जाहिरात 100% येईल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि यायलाच पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी आपला वनरक्षक, वनसेवक, वन विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.